नागपूरमधून एक ब्रेकिंग बातमी येते। निशांत अग्रवालला 3 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। पाकला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी निशांतला अटक करण्यात आली आणि निशांत अग्रवालला ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। निशांतनं कोडमध्ये ब्रह्मोसची माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेली आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, आपण पाहू शकतो या आरोपीला निशांत अग्रवालला 3 दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळालेली आहे आणि सत्र न्यायालयाने नागपूरच्या या संदर्भामध्ये हा आदेश दिला आहे की त्याला ट्रान्झिट रिमांड 3 दिवसाची पोलिसांना मंजूर केला आहे। आता या 3 दिवसाच्या ट्रान्झिट रिमांडमध्ये त्याला उत्तर प्रदेशमध्ये नेलं जाईल आणि त्या ठिकाणी एक महिला आहे, ती महिला सुद्धा ताब्यामध्ये आहे। त्या महिलेचा याचा काय संबंध होता आणि यांनी पाकिस्तानसह अन्य कोणत्या देशाला माहिती पुरवली या संदर्भातले सगळे धागेदोरे जे आहे ते शोधून काढले जात आहेत। आता पोलिसांनी नागपूरमध्ये निशांत काम करत असलेल्या ठिकाणी, तो राहत असलेल्या ठिकाणी आणि त्याच्या उत्तराखंड मधल्या घरी सुद्धा लॅपटॉप, हार्ड डिस्क, CDR, CCTV हे सारं एकत्र केलेलं आहे आणि याच्यातून जी माहिती मिळणार आहे ते कुठली माहिती त्यांनी पोहोचवली आहे। मुळातच नागपूरचा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टमध्ये सीकर नावाची टेक्नॉलॉजी आहे। ही टेक्नॉलॉजी आवाजाच्या पेक्षाही वेगानं जाऊन मिसाईल त्या जागेत जातात, सुपरसॉनिक वेगाने, आणि ही टेक्नॉलॉजी त्यांना पाकिस्तानला ही टेक्नॉलॉजीची माहिती दिल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। त्यामुळे आता त्याला 3 दिवसाची ट्रान्झिट रिमांड जो आहे तो मिळाला आहे पोलिसांना आणि पोलीस त्याला आता उत्तर प्रदेशला घेऊन जाऊन पुढील चौकशी करणार आहेत। धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।